नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण नवीन पद्धतीने 38 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहोत। आपण नेहमी काय करतो, अगोदर आपण पेपरवरती कटिंग करतो, छोटी कटोरी काढतो आणि त्याच्यानंतर मोठी कटोरी आपण वाढून घेत असतो। पण ह्यामध्ये तसं करायची काही एक गरज नाहीये। मी तुम्हाला इथंच आपल्या छातीच्या मापानुसार इकडल्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पेपरवरतीच आपण कटोरी कट करणार आहोत। त्याच्यासाठी छोटी आणि मोठी कटोरीची काही गरज नाही आणि हे एकदम परफेक्ट असं माप आहे। तुम्ही एक वेळ जरी बघितलं ना तुमच्या लक्षात येतं। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। स्किप केल्यामुळे काय होतं, जे आपल्याला महत्त्वाचे पॉईंट असतात ते आपण चुकतो आणि त्याच्यानंतर कटिंग करतो त्यावेळेस आपलं पेपर कटिंग व्यवस्थित येत नाही, ब्लाऊजही व्यवस्थित येत नाही। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। खूप सोपी पद्धत आहे। मी आता यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इथंच कटोरी वाढवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, अगोदर आपण इथं मापे घेऊयात। आता इथं मी काय करत आहे, 13 इंच उंचीचा ब्लाऊजची कटिंग करत आहे। तुम्हाला तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार याची उंची घ्यायची आहे। फक्त आपण इथं तुम्ही उंचीमध्ये बदल करायचा। आता बघा, इथं आपली तयार उंची आहे 13 आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घेतलं, 14 इंच घेतलेलं आहे। 14 इंचवरती मार्क करायचं आपण। आता 14 इंच उंची घेतल्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता तुमची छातीची जर साईज जास्त असेल तर तुम्ही इथं 2 इंच वाढवून घ्यायचं आणि कमी असेल तर 1.5 इंच घ्यायचं। आता आपण इथं 1.5 इंच वाढवून घेऊयात। आता इथं बघा, पूर्ण आपण 1.5 इंचावरती मार्क करूयात आणि 1.5 इंच अंतर वाढवून घेऊयात। हे आपल्याला कटोरी वाढवायला उपयोगाला येतं, त्यासाठी आपण 1.5 इंच अंतर वाढवून घेऊयात। आता आपण इथं मार्क करायचा। खूप सोपी आणि खूप नवीन पद्धत आहे। एका ताईनं कमेंट करून सांगितलेलं की मला 38 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करून दाखवा। त्यांना ही पद्धत खूप आवडलेली आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी 38 साईजचा। आता बघा, आपण इथं 1.5 इंच सोडून घेतलेलं आहे। ते 1.5 इंच सोडून घेतल्याच्या नंतर आता आपण इथं मापे टाकूयात। आपलं 1.5 इंच परफेक्ट आले का नाही ते चेक करायचं, म्हणजे आपलं पुढचं माप परफेक्ट येतं। आता हे 1.5 इंच सोडलेलं आहे ना, हे अंतर सोडून आपण पुढचे मापे टाकायचे। हे अंतर आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी घेतलेलं आहे। हे अंतर सोडून आपण कटोरी वाढवायची, म्हणजे आपलं पुढचं माप टाकायचं। आता आपण इथं गळा रुंदी घेऊयात। 38 साईज आहे तरी 2.5 इंच आपण गळा रुंदी घ्यायची। हे बघा, इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण 3 इंच शोल्डर घ्यायचं, म्हणजे आपलं हे झालं शोल्डर आणि गळा उंची झालेला आहे। आता आपण इथं आपण खाली आपण समोरील गळा घेऊयात। त्याच्या अगोदर जो एक्स्ट्राचा भाग आहे आपला तो कट करून घेऊयात आपण, म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं पडतं। आता बघा, आपण आता समोरील गळा घेऊया। समोरील गळा आहे आपला 5 इंच, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स केलं, 5.5 इंच। नेहमी आपण गळ्यामध्ये पाठीमागचा गळा असो किंवा समोरील असो आपण अर्धा इंच वाढवत असतो। आता याही ठिकाणी आपण 2.5 इंच आहे का बघून घ्यायचं, म्हणजे इथं आणि इथं जर तुम्ही व्यवस्थित माप घेतलं तर तुमचा गळा पसर होणार नाही खाली किंवा वरी। आता बघा, आपण हे मार्क करून घेऊयात आणि याला आकार देऊयात, गोलाकार। मग आता आपण इथं काय करायचं, गोलाकार देऊन घ्यायचा ब्लाऊजला। आपल्या समोरील गळ्याचा गोलाकार आहे, खूप जास्त असा द्यायचा नाही, कारण खूप जर जास्त आकार दिला तर तुम्ही तुमचा समोरील कटोरी जो असतो तो खूप मोठा आकार होतो आणि ब्लाऊज पसरट होतो गळ्यामध्ये। त्यामुळे आपण काय करायचं, समोर जास्त गळ्याचा आकार द्यायचा नाही। आता हे झालं गळ्याचं माप आपल्या समोरील। आता आपण मुंड्याचं माप टाकूया। आता आपण इथं 3 इंच शोल्डर घेतलेला आहे ना, त्या ठिकाणी आपण मुंडा घ्यायचा। मुंडा किती घ्यायचा आपला, 5.5 इंच मुंडा घ्यायचा आपला, म्हणजे 5.75, 5.5 इंच मुंडा घ्यायचा आपला। आता इथं असा 5.5 इंच मुंडा घ्यायचा आपला आणि इथं हे आपलं
3 इंच आहे का बघून घ्यायचं, म्हणजे आपलं माप एकदम परफेक्ट येतं. अशा पद्धतीनं हे मुंडा झाला 5.5 इंच. 5.5 इंच मुंडा झाला. आता आपण छातीचं माप टाकूया. 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं 9.5 इंच आपलं तयार छाती आहे. त्यामुळं आता आपण काय करायचं, 9.5 इंचावरती मार्क करायचा. नेहमी आपण काय करायचं, अगोदर आपलं जितकी छाती आहे ना तितकी इथं घ्यायची, कारण आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी हा पॉईंट गरजेचा असतो. इथं आपण किती घेतलं, 9.5 इंच. आपण मापे कुठून टाकत आहोत, तर आपण जे 1.5 इंचाचा अंतर सोडलेला आहे ना त्याच्या पुढून आपण छातीचं माप टाकायचं. हे लक्षात ठेवायचं. मापे टाकताना हा भाग सोडून पुढे मापा टाकायचे. आता आपण हे 1.5 इंचाचा अंतर सोडलेलं आहे, त्याच्यासमोर आपण 9.5 इंचावरती मार्क केलेला आहे. आणि आता शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं. मी 1.5 इंच घेत असते. तुम्ही जर एक्स्ट्रा जर पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. आता आपण हे मार्क करूया. मुंड्याला आकार देण्यासाठी हे आपण मार्क करूयात. आणि आता हे खाली पण आपण असंच, आपली कमरची फिटिंग आहे ना, क्रॉसमध्ये द्यायची गरज नाही आहे. आपण सरळ टिप म्हणजे सरळ मार्क करून घेतलेला आहे. आता आपण पाठीमागील मुंड्याचा आकार देऊयात. आता अगोदर आपण पाठीमागचा आकार देऊया आणि त्यानंतर समोरील देऊया, कारण आपल्या इथं दोन्ही भाग तयार होत आहेत. इथं 1.5 इंचाचा दिला आणि समोर आपण 1 इंचाचा द्यायचा असतो. आता आपल्याला पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आणि आपल्याला आकार द्यायचा. असं केल्यानंतर आपल्याला तिकडल्या साईडनं आकार द्यायला जमत नसेल तर तुम्ही इकडच्या साईडनं असा आकार देऊन घेऊ शकता. आता बघा, 1.5 इंचाचा अगोदर आपण आकार द्यायचा. 1.5 इंचाचा आकार कसा द्यायचा, हे बघा, असं असं हलक्या हाताने असा आकार देऊन घ्यायचा. इथंपर्यंत येऊन ह्या पॉईंटमध्ये आपण ह्या मिक्स व्हायचं, त्यामुळं आकार हा एकदम परफेक्ट असा येतो. आता हा आकार कसा द्यायचा, तर इथून बघा, इथून आपण असा आकार घ्यायचा आणि किंचितचं थोडंसं बाहेर जाऊन परत आता या लाईनला जॉईंट व्हायचं. थोडंसं बाहेर गेल्यामुळे इथं गोलाकार तयार होतो आणि ब्लाऊज आपला ओढत नाही मुंड्यामध्ये आणि चुनाही पडत नाही. ते झालं मुंड्याचं आणि समोर गळायचं. आता आपण मेन म्हणजे आपली कटोरी. आता इथं आपण क्रॉसपट्टी आपण दुसऱ्या पेपरवरती कटिंग करायची असते. इथं आपली डायरेक्ट कटोरी वाढवतो, त्यामुळे आपली इथं क्रॉसपट्टी निघत नसते. आणि जे आपण हा एक्स्ट्रा 1.5 इंचाचा घेतलेला आहे तो पाठीमागच्यामध्ये आपण कट करून घेत असतो. पाठीमागच्या मापासाठी आपल्याला हे चालत म्हणजे कट करायचं असतं. आता आपण काय करायचं, कटोरीला आकार देण्यासाठी खालच्या साईडनी 2-2 इंचावरती मार्क करायचं. म्हणजे इथूनच आपण मार्क करूयात. आपल्याला हा पॉईंट पाहिजे 2 इंचाचा. आता थोडं मार्क करत जायचं. थोडासा एक्स्ट्रा वेळ लागतो पण आपलं माप एकदम परफेक्ट येत असतं. त्याच्यासाठी काय करायचं, मार्क देत यायचं असं 2-2 इंचाचा. आणि हे आपण पट्टीने ह्याला आखून घेऊयात. असं केल्यामुळं आपलं माप कसं परफेक्ट येतं. वेळ लागतो एक्स्ट्रा थोडासा, पण माप आपलं परफेक्ट येतं. आता हे झालं आपलं 2 इंचाचं. इथं क्रॉसपट्टी निघत नाही. आपण दुसरी क्रॉसपट्टी मी तुम्हाला कसं काढायचं तेही दाखवते. आता काय करायचं, आपण 2 इंचाची लाईन केलेली आहे, तिथून वरती 2 इंच घ्यायचं आहे. हे लक्षपूर्वक बघा. आता आपण वरती इथून घेतलेलं आहे, किती, 2 इंच घेतलेलं आहे. हे 2 इंच अंतर आपण इथं क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस ब्लाऊज कटिंग करून बघा. तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो, काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही नवीन जर शिकत असाल तरी एक वेळेसच तुमच्या हे एकदम परफेक्ट असं लक्षात येतं. आता आपण कटोरी राऊंड घ्यायचा असतो. नेहमी आपण कटोरी वाढून घेतो. आता इथं आपण कटोरी राऊंड घ्यायचा. आता बघा, 36 साईजचा म्हणजे 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी आपण कटोरी राऊंड 8 इंच घ्यायचं. आता हे बघा, अशी मार्क हे धरायचं. असं टेप कसा धरायचा, हे बघा, असा क्रॉस धरायचा. ह्या सरळ रेषेवरती आपण इथं हे आपलं पॉईंट आला पाहिजे. इथं 8 इंच असं 8 इंच असं आपण 8 इंच आपण इथं मार्क केलेला आहे. आता आपण हे क्रॉसमध्ये जोडून घेऊयात आणि याचा मध्य कसा काढायचा तेही मी तुम्हाला सांगत आहे. हे बघा, हे झाल्यानंतर आता आपण याचा मध्य काढून घ्यायचा. आठ इंच आहे तर याचा मध्ये येतो 4 इंच. 4 इंचावरती आपण मार्क केलेला आहे. आता आपण ज्या ठिकाणी मध्य काढलेला आहे त्या ठिकाणी आपण खाली
2 इंचावरती पण एक मार्क करूयात. हे बघा असं हा आपला कटोरीचा टक्स पॉइंट आहे. आता आपण काय करायचं की क्रॉसमध्ये हा आणि हा टक्स पॉइंट मार्क करून घ्यायचा. आता बघा आपण हाही पॉइंट जोडून घेऊयात. आता हे दोन्ही पॉइंट जोडून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे झालं आपलं. आता आपण बघा हा गोल आकार कसा द्यायचा ते बघूयात. आता आपण इथून खाली 1.5 इंचावरती मार्क करायचं. म्हणजे आपण मुंड्याला इथून वरती आकार दिलेला नाही, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हा जो कोन आहे आपण 5.5-6 इंचाचं जे मार्क केलेला आहे मुंड्याला, त्या पॉईंटपासून आपण 1.5 इंचावरती मार्क करायचं. ह्या झाला पॉईंट आपला. आता काय करायचं आपण इथून गळ्यापासून असा इथपर्यंत आपण गोलाकार द्यायचा. आता गोलाकार कसा द्यायचा तुम्ही बघू शकता. आता काय करायचं अगोदर आपण असे लहान लहान डॉट देत जायचं. म्हणजे जर चुकलं तरी पण आपण डबल करू शकतो, एकदाच आपण आकार द्यायचा नाही. आता बघा गोल आकार एकदम किती छान येतो तो. किती छान असा कटोरीला गोल आकार आलेला आहे आपला. बघा कटोरी आपली लगेच इथं तयार आहे. आता आपण ही कट करूया. कटिंग कसं करायचं तेही तुम्हाला मी सांगते. आता अगोदर काय करूयात आपण आपल्या साईडला घ्यायचं. जे एक्स्ट्राचं पेपर आहे ते आपण अगोदर कट करूया. आता यामध्ये आपल्याला दोन्ही भाग आहेत, आपला समोरील आणि पाठीमागचा भाग. अगोदर आपण जो पाठीमागचा मुंडा आहे ना 1.5 इंचाचा तो कट करूयात. आणि त्याच्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे केल्याच्या नंतर आपण समोरील भाग कट करायचा. त्यामुळे आपण मुंड्याचाही आकार जो एक्स्ट्रा थोडंसं बाहेर आलेला आहे ना ते इथं कट करायचं नाही. आता इथं आपण 1.5 इंचावरती खालच्या साईडला थोडंसं मार्क करूयात. पेपर खाली सरकावून वरतीही आपण मार्क करूयात, कारण आपल्याला हे पाठीमागच्या भागामधला कट करायचं आहे, ते आपल्याला इथं लागत नाही. आता बघा आपण अगोदर समोरील गळा कट करूया. ही खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट अशी सहज कोणालाही जमेल अशी पद्धत आहे. त्याच्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे लक्षात येतं. आणि असेच व्हिडिओ आपल्याला एक वेळेस काय होतं बघतो आपण विसरून जातो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आपण काय होतं कामामध्ये व्हिडिओ बघतो आणि परत लक्षात राहत नाही कुठला व्हिडिओ बघितला. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं, म्हणजे आपल्याला लगेच आपल्याला लक्षात राहतं की बाबा आपण हा व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघितलेला आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सहज पद्धतीनं हे कटिंग होत आहे. आणि व्हिडिओ बघा पूर्ण बघा. परत आपण इथे मी तुम्हाला आता क्रॉसपट्टी कसं वाढवायची तेही दाखवत आहे. बघा कटोरी किती गोल आलेली आहे, एकदम छान. आता ही कटोरी इथं ठेवूया. मी तुम्हाला कटोरीचं परत टक्स कसा घ्यायचा ते दाखवते. आता आपण हा समोरील मुंडा कट करूयात. आता समोरील मुंडा कसा कट करायचा आता बघा. हे कट करायचं कसं, मुंड्याला जसं आपण आकार दिलेला आहे ना थोडंसं किंचित बाहेरच्या साईडला, ते आपण कट करून घ्यायचं. कारण हा जर आकार तुम्ही कट केला तर तुमचा कटोरी म्हणजे समोरील भाग एकदम गोल आकारमध्ये येतो आणि परफेक्ट असा येतो. आता हा झाला आपला समोरील भाग आणि आपली कटोरी येते. आता टक्स कसा घ्यायचा ते तुम्हाला मी सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला मी पाठीमागचा भाग काढून दाखवते. आता आपण हे एकमेकावरती दोन्ही कोणी ठेवून घ्यायचे. इथं आपलं थोडंसं एक्स्ट्रा होत असतं ते आपण कट करून घ्यायचं. आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता आपण टक्स कसा द्यायचा. आता बघा कटोरी फोल्ड करायची आणि खालच्या साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं
आणि वरती आपण 2.5 इंच घ्यायचं. तुम्हाला म्हणजे असे जर म्हणजे टक्सविषयी जर माहिती असेल तर मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तो तुम्ही बघू शकता. बघा कटोरी आपली किती छान गोल आलेली आहे, मी तुम्हाला दाखवते आता. बघा आपण असं कटोरी सेपरेट काढलेली नाही तरी पण कटोरी आपली एकदम छान अशी गोलाकार कटोरीचा आलेला आहे. त्याच्यासाठी आता आपण क्रॉसपट्टी काढूया. ही बघा एकदम अशी व्यवस्थित अशी समोरील भाग तयार आहे आपला. आता आपण पाठीमागचा भाग तयार करूयात. आता आपण पाठीमागच्या भागाला काय केलेलं, हे 1.5 इंच जे एक्स्ट्रा आहे ना इकडल्या साईडला आपण उंचीमध्ये घेतलेलं, ते आपण कट करूयात. आपल्याला हे आपण कटोरी वाढवण्यासाठी 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं होतं, ते आपण कट करायचं. कट केल्याच्या नंतर आपण गळारुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे, तर आपण इथं गळारुंदी 2.5 इंच घ्यायची. तुम्हाला तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे पाठीमागील गळ्याची. इथं बघा मी घेतलेली आहे 9 इंच. शिलाई मार्जिनसाठी अर्धा म्हणजे 9.5. खालच्याही साईडला तुम्ही 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपला गळा कमी जास्त होत नाही. हे दोन्ही पॉईंट जोडायचे आणि तुम्हाला हवा तो इथं आकार देऊ शकता. मी माझ्या चॅनलवरती गळ्याला आकार कसे द्यायचे, म्हणजे कुठल्या गळ्याला कसा आकार द्यायचा तेही व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तेही बघा तुम्ही. गोलाकार द्यायचा आणि कट करून घ्यायचं. हे हा झाला आपला पाठीमागील भाग. आता मी तुम्हाला इथं हे तिन्ही भाग तयार आहेत आपले. आता तुम्हाला मी क्रॉसपट्टी कसं करायची ते सांगते. आता बघा आपलं माप आपण किती 9.5, 10 आणि 11 इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. कारण आपण आपलं 9.5 इंचाचा छातीचा भाग आहे आणि 2 इंच आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण अगोदर किती घ्यायचं इथं 11 इंच घ्यायचं. हे बघा 11 इंच घेतल्याच्या नंतर आपण हे कट करूयात आणि मी तुम्हाला याच्यावरती मार्क करून कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी कशी काढायची ते सांगते. इकडल्या साईडला आपण 3 इंच घ्यायचं, 3 किंवा 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंच घेऊया तिथं आपण. इथं घेतलेलं आहे 3 इंच. 3 किंवा 2.5 इंचाची तुमच्या ब्लाऊजच्या क्रॉसपट्टी, आणि इथं घ्यायचं 3.5 इंच अंतर घ्यायचं अगोदर. आणि इथंही आपण अगोदर 3.5 इंचाचं अंतर घेऊन त्यानंतर 3 इंचाचं मार्क करायचं. इथंही मध्यभागी 3 इंचाचं करायचं. याच्यामुळे मी तुम्हाला कटोरीला आकार गोलाकार कसा द्यायचा ते दाखवणार आहे. अगोदर आपण 3-3 इंचावरचे जे पॉईंट आहेत ना ते जोडून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण कटोरीला गोलाकार कसा द्यायचा ते बघू, म्हणजे ह्या क्रॉसपट्टीला सॉरी. हे बघा इथं आहे ना. आता आपण अशा पद्धतीनं खालच्या साईडला यायचं. अशा पद्धतीनं गोलाकार द्यायचा तुम्ही कटोरीला, सॉरी क्रॉसपट्टीला असा गोलाकार द्यायचा. बघा अशी आपली कटोरी क्रॉसपट्टी आली पाहिजे. आता हे झाली आपली ब्लाऊजची कटिंग. तुम्हाला जर स्लीवची कटिंग पाहिजे असेल तर चॅनलवरती मी माझ्या पूर्ण असं स्लीवचे कटिंग तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी चॅनलवरती बघू शकता तुम्ही. छान अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम सोप्या 38 साईजचं हे पेपर कटिंग आहे. असे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे दुसऱ्या साईजचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यामध्ये मी कमेंट आल्यानंतर त्याचा तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ बनवून अपलोड करेन चॅनलवरती. तुम्हाला कुठल्या साईजचा अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.